बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक हरिचंद्र पाटील लिखित एक कथा वारस. यशवंतराव माने सरपंच हे नाव पंचक्रोशीत कुणाला ठावं नाही असा एकही माणूस गावणार नाही. माणसं त्यांना आदरानं आबासाहेब म्हणत. वयानं 50शी गाठलेली, सावळा रंग, एक शिवळी उंचापुरा कणकाड्या बांधा, ताठ कनोठा, दाढी चकाचक्क घोटल्याली, बालिंग्याच्या शिंगावाणी पिळदार म्हशीचं आकडं, अंगात 3 गुंडी पांढरा धोट सदरा, डोक्याला कोच काढलेला गुलाबी फेटा, तोंडात सध्या पानविड्याचा तोबरा, 10 बुकं शिकलेले, चेहऱ्यावर मर्दानगीची झळक, करारी बाना, निष्ठावान. त्यांची घरधनीन अन्नपूर्णा त्यांना आईसाब म्हणत. वय 45, गोऱ्या गोमट्या, नाकात नथ, अंगावर 9 वारी इरकलं लुगडं आणि 12गिरी खणाची चोळी. शिक्षण जेमतेम. आबासाहेब त्यासनी आवं जावं बोलत. दोघांच्याही अंगी जिद्द, कष्ट आणि चिकाटी भिनलेली. पण कुणी कर्तृत्वानं मोठा होतो तर कुणी घबाडानं. यांचं तसंच झालं होतं. कदाकाळी दोघं खरं शेतमजूर होते. रोज दिसाबरोबर उठावं, दुसऱ्याच्या शेतात कामाला जावं, एकाचा बांध पुजून झाला की दुसऱ्याचा पुजावा आणि 2 वक्ताच्या भाकरीशी गाठ घालावी. कणीकोंडा खावा, जाडं भरडं नेसावं, राहायला काडाकुडाचं घोपाट. एकदा सहज मजा म्हणून आबासाहेबांनी लॉटरीचं तिकीट काढलं आणि त्यांचं नशीब विमानात बसून आलं. 1 कोटीची लॉटरी लागली. मिळेल तिथं मिळेल तशी जमीन घेतली. काबाडाचा धनी 100 एकरांचा मालक झाला. सारी जमीन ओलीत केली. ऊस, केळी, द्राक्षे, आंबा, डाळिंब, पेरू, बोर ही नगदी फळं पिकं, भुईमूग, गहू, ज्वारी, बाजरी हा भुसार माल कणगीनं पिकू लागला. त्यांचा खबाला लई दांडगा. गावाच्या नाकाडावर चौसोपी 60 खणी टोले जंग वाडा बांधलेला. त्याच्या भल्या भक्कम चिरेबंदी भिंती, 1.5 हात रुंदीच्या, बाबळीच्या लाकडाचा जाडजूड भला मोठा दरवाजा, 2 मन वजनाचा. त्याला आतून आगळ. हत्तीनं धडक दिली तरी त्यांचं मस्तक फुटेल, पण दरवाजा तसूभर ढळणार नाही. मग तिथं चोरट्यांचा काय घास. बाहेर वाड्याला चिकटून डाव्या हाताला जित्रावांचा गोठा, त्यात 12 बैलांची दावण, गोटीवानी गोल गरगरीत बैल, अक्षी वळूगत 1 बैल, गोठ्यात 7-8 पंढरपुरी म्हसरं, 5-6 खिल्लार जातवान गाया, घरात दूध दुभत्याचा पूर, घरकामाला 2 मोलकरणी, 1 स्वयंपाकाला, 1 झाडाय लोटाय, धुणं भांड्याला. चाकरीचं 10 सालगडी शेतकामाला. आबासाहेबानं या साऱ्या सालगड्यांसाठी 1 खोली बांधून दिलेली. बाहेर वाड्याच्या उजव्या हाताला प्रत्येकाला 2-2, 3-3 लेकरं. वाड्याबाहेर असं हे गोकुळ, पण वाड्यात मात्र दोघांचा संसार वांझोटाच नांदत होता. एकदा आईसाहेब म्हणाल्या, वय व आपण असंच वांझोट राहिलो तर कसं व्हायचं व. काय व्हायचं. जग दुनियात बी आहे की आपल्यासारखी वांझोटी. त्यांनी काय करावं. अव तसं नव्हं. आपली एवढी मोठी इस्टेट, त्याला वारस नको का. हे बघा, आपल्यात किती माणसं कामाला आहे ती. 10 गडी आणि त्यांच्या 10 बायका. आणि मग झालं तर म्हणजे मला नाही कळलं. आपण वांजुट कुठं आहे मग काही कामाचं सालगडी वारस करता काय. छा म्या कुठं तसं म्हटलं. आपलं पोट पाणी पिकस्तोर हीच आपली लेकरं. आपण काय म्हातारं झालो का.
होईल की वारस. नाहीतर असं करू, आपण तुमच्याकडच्या काही, माझ्याकडच्या काही निकटच्या सगळ्या सोयऱ्यासनी जवळ केलं तर त्यांची पोरक दत्तक घेऊ. हेंगास पांढऱ्या घोड्यावर काळा नवरोबा, ती कधी आपल्या करंगुळीवर मुत्या ती काय? आपण आजारी बिजारी पडलो तर कोण येतं बघाय? भावकी तर निंदा करीच, पोरग ना टारग आणि टक्कूचं सारग, अशी निंदा करत्या ती आपल्या मागे. आपल्या नशिबावर बी जळत्या ती. तुमचं बी बरोबर आहे. आपलं काय दुखलं खुपलं तर हे सालगडी त्यांच्या बायका धावत येत्या ती हारनावानी. आपला हातपाय चेपत्या ती, डॉक्टरला घेऊन येत्या ती लगुलग. शेजारी पाजारी गावकरी बी भेटा येत्यात, पण भावकी पोळीपुरती टाळी वाजवती. हिंगास आता कसं बोललात? बिचार सालगडी किती जीव लावत्या ती आपल्याला, किती इमानदारीनं काबाड करत्या ते आपल्यात. खरं होतं आबासाहेबांचं. आधी तेही दोघं शेतमजूर होते. त्यांच्या आतड्यासनी गरिबीचं चटकट ठाऊक होतं. कोण कुठलं बिचारं सालगडी बायका पोरांचा लयबार घेऊन खपाळी पोट पाठीला बांधून आलेलं. आबासाहेबांनी त्यासनीच लेकरं मांडली होती. आई साहेब ही अन्नपूर्णा नावासारख्याच उदार मनाच्या. गड्यांच्या पोरा ठोरांवर पोटच्या लेकरागत जीव लावीत. पोरासनी दूध दुभतं द्यायच्या. सणासुदीला महाळाला वाड्यात जेवणावळीच्या पंक्तीच्या पंक्ती बसत. कधी आदनमधनं झणझणीत बारबाटाची मेजवानी झडायची. आकाडाच्या जत्रेत तर खास वरीपाची 3 बोकडं पडत्यात. त्या टायमाला सालगड्यांच्या घरात आईसाहेब चूल पेटवून देत नसत. त्यांच्या सगळ्या बायका वाड्यात स्वयंपाकाला बोलवीत. वाड्यातच साऱ्यांचे अंगत पंगत बसवीत. त्यांना वाढायला 2 जण. आईसाहेब आग्रह करून वाढायच्या. सारे पोट भरून जेवायचे. डेकरा देत आनंदानं उठायचे. त्यांचा आनंद बघून या दोघांना समाधानाच्या तृप्त ढेकरा यायच्या. सालगड्यांच्या आडीनडीला त्या धावून जायच्या. त्यांना कधीच उन्ह पडू दिलं नाही. साऱ्यांच्या मनात त्याने आपुलकीची घरं केली, विश्वास पेरला. त्यामुळं सारेजण स्वतःचं समजून इमान इतबारानं काम करीत. मनगटात जीव ओतून मातीसंग टकरा द्यायचे. सारे गडी जीवात जीव गुंतवून एकोप्यानं राहत होते. आईसाहेबांनी वाड्यातला आब सांभाळला आणि आबासाहेबांनी गावातली पत सांभाळली. त्याने जातीभेद कधीच केला नाही. गावातलं कुणीही नडलं की सरळ वाड्यात यावं, भरल्या झोळीनं परत जावं. त्यांच्या मोठेपणाचं हेवं आणि गोडवं घात. त्यांचा वाडा कैक रंजल्या गांजल्यांची आसुवा पुसत आला होता आणि स्वतःच्या वांजपणाचं दुःखही पचवत आला होता. 35 वर्षापासनं सरपंचाची माळ आबासाहेबांच्याच गळ्यात. वापरायला बुलेट गाडी. अख्ख्या गावात एकच त्यांची बुलेट. गाडीवर बसून ग्रामपंचायतीमध्ये झोकात यायचे. गाव छोटंसंच, पण त्याने अंगठीतल्या हिऱ्यावानी जपलेलं. पुरं गाव त्यांच्या अखत्यारीत. त्याने शब्द टाकला तर वाहतं पाणी दिखून थांबावं. त्यांना जो तो लवून मुजरा करायचा. गावातलं तंट बखेडं तेच सोडवत. खऱ्याला न्याय द्यायचे. त्यांच्या निकालावर गावकरी खुश असायचे. यामुळं गावात त्यांना विरोधकच नव्हता. त्यांची पत हालत घबरगंड. पुरोगामी विचाराचे, स्वभावानं दयाळू, स्वाभिमानी. त्यांनी नागव्यापुढं कधीच तुंतुनं वाजवलं नाही. पण लेकराच्या आशेनं मात्र लाचार झालेले. त्यासाठी त्यांनी मस्त धरम करम देव देवरशी नवं सायास केलं. कैक दवाखानं पालतं घातलं. मायंदाळी आप जाप केलं. तरी आईसाहेबाची कुस उजळलीच नाही. बरं, त्यांचा दर महिन्याचा पाहुणा बी टायमाच्या टायमाला हजेरी लावून यायचा. त्यांचं पुत्रसुख कुठं दडून बसलं होतं कुणान ठावं. वांजपणाचं दुःख त्यांना आतून बुरीच्या काट्यावानी बोचकारत राहायचं.
मनाला सदा इंगळी डसल्यावानी वेदना व्हायच्या. आबासाहेब मात्र पाण्याच्या घोटागणिक दुःख गिळत होतं. सालगडी, त्यांच्या बायका, शेजारी पाजारी, गावकरी सारे सारे हळहळत. निसर्ग हा फार मोठा जादूगार. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करण्यात तो सराईत. एकदा एक चमत्कार झाला. त्या चमत्काराची खात्री होईस्तोवर आईसाहेबांनी ते गुमान गुपितच ठेवलं. 2चं 3, 3चं 4 महिनं झालं. आता त्यांना ठाय खात्री झाली. त्याने हा गोड मेवा आबासाहेबांच्या कानावर घातला. त्यासनी काय आनंद झाला म्हणता, सांगता सोय राहिली नाही. होता होता आईसाहेबला 7 महिनं झालं. त्यांनी सालगड्यांच्या बायकासनी सांगितलं. सगळ्या जणी हरकून गेल्या. बायकांनी डोहाळ जेवणाच्या सोहळ्याची तयारी केली. वाड्यातलं सामान सुमान सुतराम लावलं. वाडा चकाचक केला. गड्यांनी वाड्यात लायटिंगीच्या माळा खेळवल्या. खांबासनी केळीची खुट्ट लावली. दरवाजाला नारळाच्या झावळ्या बांधल्या. वाडा झक्कड उजळून सजून निघाला. आबासाहेबांनी गाव जेवण घालायचा बेत केला. गड्यासनी गावात जेवणाचं आवाहन द्यायला पाठवलं. आज गावात कुणाची चूल पेटवू नका म्हणून सांगितलं. 3 सांजा झाल्या. बाया, गडी, पोरा ठोरांच्या झुंडीच्या झुंडी वाड्याकडे निघाल्या. आबासाहेब आणि आईसाहेबाच्या नावाचा जप करीत. आईसाहेबला राणीवाणी नटिवलं. डोहाळाचा विधी सुरू झाला. उटी भरणाला सुरुवात झाली. फोटो काय, व्हिडिओ काय विचारूच नका. आया बायांनी त्यांची उटी भरली. त्यांच्या परस्पर टेबलावर पेढा ठेवला. बर्फी ठेवली. त्यावर उपड्या करून 2 वाट्या ठेवल्या. आईसाहेबांना बायकांनी एका वाटीवर हात ठेवायला सांगितलं. त्यांनी एका वाटीवर हात ठेवला. बायकांनी वाटी सुलटी केली. बघतात तर काय, बर्फी निघाली. म्हणजे आईसाहेबला मुलगी होणार. त्या आतनं जरा नाराजच झाल्या. झालं. डोहाळ कार्यक्रम झाला. जेवणावळीच्या पंक्ती बसल्या. आईसाहेबांना आबासाहेबांनी वाढपाला सुरुवात केली. आग्रेव करून सगळ्यांना त्यांनी जेवू घातलं. लोक जसं त्यांच्या नावाचा जप करत आले तसं जप करतच वाड्यातनं बाहेर पडले. दोघं झोपताना आईसाहेब म्हणाल्या, वय वाटी खाली बर्फी निघाली की. वय मग आपल्याला पुरगी होणार. काय तुम्ही बी त्या वाट्यांवर विश्वास ठेवताय कुणा अंटावं. काय खरं असतं त्याचं. आणि पुरगी झाली तर झाली. तिला काय होतंय. इतक्या दिवस काहीच नव्हतं. आता लेकरू होतंय तरी का कुचमताय. बरं, वल्ली कुस झाली म्हणताना मग पोरग बी होईलच की पुढे. तसं नव्हं. एवढ्यावरच थांबलं तर इष्टिणीचा वारस जावायाच होईल की. जावाय कसा. आपली पोरगी वारस होईल. ती कशी काय. कसं काय म्हणजे पुरीच्या नावावर समधी स्टँड करायची. पर जावयाला काय वाटेल व. त्याच्या काय बेमटाला न्याट पडतंय. त्याच्या बापाची इष्टन हाय काही. बरं, आपली पोरगी आणि जावाय काय वेगळी राहणार होई. वय ती बी खरंच आहे. आणि मग त्याला का भ्यायचं. कुठल्या कुठं घोडं मैदान. तवर आधीच कशा पाय हे मांड खायचं म्हणतोय मी. आईसाहेबला 9 महिनं 9 दिवस पुरं झालं. त्यांच्या पोटात कळा निघायला लागल्या. गावात बायडाबाय लय नंबरी सुईन. अजून सुधीक मी म्हणणाऱ्या डॉक्टरच्या थोबाडात हाणतीया. त्यांनी सिजर करायला सांगितलेल्या बाया नॉर्मल मोकळ्या करते ती. गड्यांनी मोरं घालून आणलं तिला. आईसाहेबाचं वाईस पोट तिनं चाचपलं. बात बोलोच तोवर तर मोकळं करून टाकलं. ट्याहा 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 अशा रडण्याच्या आवाजानं अक्का वाडा दण आणून गेला. आणि आबासाहेब म्हणालं तसंच झालं. डोहा जेवण सोहळ्यातल्या पालत्या वाट्या उतान्या पडल्या. त्यांना मुलगा झाला. वंशाचा दिवा उजाळला.
बाहेर बाया गडी माणसं हरकून गेली. पोरं ठोरं आनंदानं उड्या मारून नाचू लागली, खुशीनं चेकाळू लागली. त्यात मोठी दिकून भान हरपून सामील झाली. आबासाहेबांनी अख्ख्या गावाला पेढं वाटलं. बाळ आईसाहेबांनीच गोरा पान सरळ नाक्याला. बाळाचं बारसं घातलं. वाडा सजून धजून पुन्हा आनंदात न्हाऊन निघाला. बाळाचं नाव जेवण ठेवलं. गाव जेवण घातलं. आबासाहेबानं आईसाहेब बाळाचं सुख पाहून उसंडून गेलं. बघा बरं, झाला ना आपल्या इष्टनीला वारस. कुठे गेली तुमची ती वाटीखालची बर्फी? आबासाहेब असं म्हणताच दोघंही खळखळून भरून हसलं. अहो काय खरं असतं ते. आबासाहेब पुन्हा म्हणाले, तसं नाही व, ती एक ढवाळ जेवणाची रीत हाय. असू द्या, पर तुम्ही तेच घेऊन नाचत होताव की. जेवंताला न्हाऊ माखू घालणं, गंध पावडर, कपडं करणं, खाऊ पिऊ घालणं, यावर एक सवती बाई. तो लाडा कोडात वाढला. होता होता जेवंत वर्षाचा झाला. सशावानी गुबगुबीत बाळसं धरलं. गोबरं गोबरं गाल, दुडू दुडू पावलं टाकू लागला. छन छन पैंजनांच्या आवाजात वाडा हसू लागला. तो सगळ्यांचा लाडाचा लाडोबा झाला. गडी माणसं बायका कुणीही उचलून घेत. त्यांची पोरं त्याला खेळवीत. फक्त भुकेपुरता आईसाहेबाकडे जायचा. वांजुट्या वाड्याचं गोकुळ झालं. त्याच्या पाठीवर मात्र आईसाहेबाची कुस उजळलीच नाही. एकाच देवट्यावर समाधानाची गुळणी गिळून बसावं लागलं. जयवंत 5 वर्षांचा झाला. त्याला शाळेत घातला. त्याच्यासाठी एक सवती फटपटी घेतली. त्याला शाळेत गाडीवर न्यायला आणायला एक गडी बी सवताच. त्याला शाळेत बसवून गडी बाहेर बसायचा, शाळा सुटेस्तोवर. असं करता करता जयवंत चांगला कळता झाला, मोठा झाला. आबासाहेबांनी त्याला छानपैकी दुसरी सवती बाईक घेऊन दिली. आता तू एकटाच ऐटीत शाळेत जाऊ लागला. शाळेत भारी हुशार. चांगल्या मार्कानं तू वरच्या वर्गात चढायचा. नखरं बी तेवढंच करायचा. गावातलं शिक्षण संपलं. त्याला पुण्याला पाठवलं. तो इंजिनियर झाला. नामांकित बजाज कंपनीच्या औरंगाबादच्या शाखेत जॉबला लागला. प्रमोशन घेत घेत तो कंपनीचा मॅनेजर झाला. आबासाहेब आणि आईसाहेब त्याच्या लग्नाचा बेत रंगवू लागले. आता वय व जयवंताचं दुईचं 4 हात करावं की आता. करू करू, आधी ऊसाचं लगीन लावू द्या. कारखाना चालू आहे तवर ऊस गेला म्हणजे निराम होतंय सारं. मग बघू तिच्यासाठी पोरी. 10 गड्यांनी आणि त्यांच्या 10 बायकांनी ऊसाचं कांडकं पाडलं. ऊस तुटून गेला. आबासाहेब मुक्कळं झालं. त्याने जयवंताला फोन लावला. हॅलो जयवंता, म्या बोलतोय. हा बोला की आबा. अरे लग्नाचं कवा बघायचं रे. येला वाशिंग बांधल्यालं बरं. तुम्ही कुणाच्या लग्नाचं बोलताय आबा? अरे कुणाच्या म्हणजे तुझ्याच की. आबासाहेब असं म्हणतात तिकडून जयवंताचं धक्का देणारं उत्तर आलं. काय म्हणतो आज? अरे आम्हाला कळवायचं तरी. आबासाहेब हबकलंच. मी नेहमी बिझी असतो, कसा न कधी कळवू तुम्हाला? आणि आबा मी नंतर बोलतो, खूप कामात आहे मी. जयवंतनं फोन ठेवून दिला. त्यानं आई बापाला मनका ढिला करणारा पहिलाच दणका दिला. काय पोर तिच्या बायली. नवसाचं पोर आणि वंशाला घोर. आपल्याला फाट्यानंच हाणलं की त्यानं. का व काय झालं? काय म्हणला तो लग्नाचं? आईसाहेब कोड्यातच पडल्या. त्यानं तिकडं झक मारली की. म्हणजे आपल्या परवारी तिकडंच लगीन केलं त्यानं. लव्ह मॅरेज का काय म्हणतात ये? काय म्हणता सा?
त्यानं लगीन केलं? आईसाहेब हादरून गेल्या. सैराट झालं हो गाबडं, सैराट झालं. आबासाहेब डोसकं धरून बसले. आईसाहेब त्यासनी धीर देऊ लागल्या. असू द्या, त्यानं पोरगी चांगलीच बघून केली असेल की. चांगला शिकल्या सवारल्याला तो काय बोळ्यानं दूध पितूया काय? तुमचा दूध बोळा ठेवा बाजूला. किती धूमधडाक्यात त्याचं लगीन वाजवायचं होतं, गाव जेवण घालायचं होतं. आता गावकरी भावभावकी सगळं सोयरं म्हणत्याली आम्हाला टाकून लाडू खाल्लं. आबासाहेबांनी भीक लागली आहे काही असं म्हणतील. तुम्ही भावकी सगळं सोयरं मानता का कवा? आणि आता कशाला त्यांचा विचार करायचा त्यो? ते बरोबर आहे हो तुमचं, पण माझी पद जेवण धुळीला मिळवली. भावकी इस्तू होईल इस्तू. आबासाहेब लांब का उसासा टाकत बोलले. मनाला इचू डसायला लागल्या गत झालं. भावकी इस्तू झाली तर आपण पाणी व्हायचं. जाऊ द्या, मनाला लय खाऊन घेऊ नका. आपण दोघं जाऊ जयवंताकडे, आपली सूनबाय बघाय. वय लेकराला बघून बी लई दिस झालं. आईसाहेबाचं डोळं वाट पाखरू झालं. मनाचं हरण होऊन जयवंताकडे धावायला लागले. असं म्हणता? जाऊ जाऊ जाऊ. लावा बरं त्याला फोन. त्याला सवड नाही बोलायला, लय बिजी असती म्हण. मग जाऊ असंच त्याला न सांगताच. आमन धपक्या गेलं म्हणजे त्यो बी लय हरकल. आईसाहेबचं मनावर घेऊन आबासाहेबांनी जयवंतकडे जायचा बेत पक्का केला. दिवस ठरवला. तो दिवस खुशीचा गुलाल उधळीत उगवला. सालगडी त्यांच्या आया बायका सारीजण आवराआवरीच्या कामाला लागली. केळं, द्राक्ष, डाळिंब, पेरू, बोरं, भुईमुगाच्या शेंगा अशा नाना तऱ्हेच्या रानमेव्याच्या पिशव्या भरल्या. सामानाची बांधाबांध केली. 4 दिवस तिकडेच राहणार. सारा बैल बारदाण्याचा जाजम नीट सांभाळा म्हणून गड्यासनी सांगितलं. गडी रेल्वेच्या स्टेशनावर दोघांनी सोडायला म्हणून आलं. घटकावरनं औरंगाबादला जाणारी गाडी आली. गाडीत बसलं. पुत्र आणि सुनबाईच्या भेटीचा दोघा आनंद रंगवू लागलं. जयवंत मोठा साहेब झालाय. कसा दिसत असन वाता? किती दिस झालं आला नाही गावाकडे. त्यो आता कंपनीचा मॅनेजर झालाय. लय बिजी असतो या. कवा यावं त्यानं तरी? वय कंपनीच्या मॅनेजरची मॅडम तर कसली असेल व? ओळख दिल काय आपल्याला? आपला ह्यो गावंडळ अवतार. तिनं नाही ओळख दिली तर आपला हिरो आहेच की. त्यो विसरण काय आपल्याला? दोघं शिरवाळकी करत करत त्यांच्या पापण्या कधी जड झाल्या कळलंच नाही. दोघांसनी डुलकी लागली. जेवणचा टुमदार बंगला बघून आईसाहेब हरकून गेल्या. त्या आत गेल्या. बघतात तर गबदुलं गोरं गोरं पान बाळ दुडू दुडू खेळत असल्यालं. दुसरा जयवंतच. त्यांनी बाळाला उचलून घेतलं. त्याचं पटापटा मुक्क घेतलं. जयवंत आणि सुनबाई दोघांच्या पाया पडले. सुनबाई जणू स्वर्गातली अप्सराच. आईसाहेब मनोमन सुखावल्या. गाडीची शिट्टी वाजू लागली. दोघं खडबडून जागे झाले. आईसाहेब डोळं चोळत बघतात तर तो बंगला, ते बाळ काहीच नव्हतं. त्यांना ते दिवा स्वप्न पडलं होतं. गाडी कुई कुई करत थांबली. औरंगाबाद स्टेशन आलं होतं. दोघांनी सामान आवरून सावरून घेतलं. कुली त्यांचं सामान घेऊन उतरला. स्टेशनच्या बाहेर आले. एक रिक्षा केली. रिक्षावाल्यानं विचारलं, कुठं जायचं आहे? कुठं जायचंय व? जयवंतच्या बंगल्याचा पत्त्या ठाव आहे का तुम्हासने? आईसाहेब म्हणाल्या, कुठला ठाव? आपण पहिल्यांदाच आलोय त्याच्याकडे. फोन लावता काय त्याला? पत्त्या विचारून घ्या. आपलं काय ठरलंय? आमन धपक्या जायचं. असं करू, त्याच्या कंपनीतच जाऊ. ओ रिक्षावालं,
रिक्षावाला, बजाज कंपनीत नेऊन सोडा, बजाज. रिक्षा निघाली. वय वय, आगगाडीत डुलकी लागली तेव्हा मला सपान पडलं. आईसाहेबांनी जसंच्या तसं पडलेलं सोपान सांगितलं. अहो, स्वप्नातलं काय खरं असतं? अहो, तसंच असेल बघा, मला तर वाटतंय. बरं, बघू. जेवण घेऊन जाईल की आपल्याला बंगल्यावर. रिक्षा बजाज कंपनीत येऊन थांबली. दोघं सामान घेऊन उतरले. हे भली मोठी बजाज कंपनी. दोघं गोंधळून गेलं. त्याने जयवंतची चौकशी केली. आज कंपनीची महत्त्वाची मीटिंग होती. जयवंत साहेब सर्व कर्मचाऱ्यांसोबत सभागृहात चर्चा करीत होते. चौकशी करत करत हे दोघं सभागृहाच्या दारापर्यंत गेले. दारावर एक शिपाई त्यांना हटकलं. कोण पाहिजे? जयवंत साहेबाला भेटायचंय, आबासाहेब म्हणाले. साहेब मीटिंग घेत आहेत, 1 तासानं या. अहो, त्यांना म्हणावं तुमचं आईबाप आल्यात. तर साहेबांचा आईबाप म्हणताना शिपायानं त्यांना लावून मुजरा केला. त्यानं आज जाऊन जयवंत साहेबांच्या कानात निरोप दिला. शिपाई परत आला. त्यानं दोघांना आत सोडलं. आबासाहेबांना आईसाहेब आत गेले. जयवंत साहेब चटपटलेच. बाकीच्या साहेबांनी विचारलं, साहेब हे कोण लोक आहेत? हा हा आमच्या गावाकडचा कामाचा सालगडी आहे हा, आणि ही त्याची बायको. जयवंतनं तत्त पप्प करीत आईबापाच्या काळजावर घनाचा घाव घातला. त्यांच्या हृदयात खोल खोल घुसत गेला तो. काळजाचं तुकडं तुकडं झालं. भोळं भाबडं वात्सल्य रक्तबंबाळ झालं. तुम्ही बाहेर जावा, इथं महत्त्वाची मीटिंग चालू आहे. अरे बाबा, आबासाहेबांना जयवंतनं बोलूच दिलं नाही. अरे आम्ही तुझं, आईसाहेबालाही त्यानं थांबवलं. अहो साहेब, हे तुम्हाला अरे तुरे बोलतायत, आम्हाला पाहत नाही आहे. असली कसली तुमची चाकरीची माणसं? कोण आहे तिकडे? यांना बाहेर घेऊन जा, दुसरा साहेब ओरडला. पटकन शिपाई आत आला. त्यानं बाहेर चला म्हणायच्या आतच आबासाहेब आणि आईसाहेब गुपगुमान बाहेर आले. काळजावर भलं मोठा अपमानाचं अस्त्र डागल्याचा घाव घेऊन. आपलं हृदय तुटून बाहेर पडतं की काय असं त्यासनी वाटू लागलं. उंच कड्यावरनं खोल खोल दरीत ढकलून दिल्यासारखं झालं त्यांना. दोऱ्या वळून टाकल्या गत आतड्याला पिळं पडत गेलं. बाबा, तुम्ही साहेबांचं आईबाप म्हणता, मग आमचे साहेब सालगडी का म्हणाले तुम्हाला? शिपायानं अधीरतेनं विचारलं. अरे वो तो गंदी नाली का किडा है रे, गंदी नाली का किडा. आबासाहेबांनी एक हिंदी सिनेमा बघितलेला, त्यातला डायलॉग त्याने हाणला. काय गंदी नालीतला किडा? अहो आमचे मोठे साहेब आहेत ते. शिपाई हादरलाच. अरे हाट, तुमचा साहेब गेला उडत. आबासाहेब रागानं लाल बुंद झाले. अहो आमच्या साहेबांचा कंपनीत खूप दरार आहे, तुम्ही असं कसं म्हणता? हे बघ, ही माझी लग्नाची बायको, आणि त्यो तुमचा जयवंत साहेब आहे ना, तुम्ही त्याला आमचा साहेब म्हणता. अरे त्यो तर म्या ठेवलेल्या रांडेच्या औलाद आहे, कळलं का? माणसाचं प्रेम कधी कधी बेगडी असतं मित्रा. गरज भागली की ते असं काळं पडतंय. निघतो आम्ही. आबासाहेबांचं चवाक उत्तर ऐकून हा शिपाई हवालदिल झाला. तो अवाक होऊन त्यांच्या तोंडाकडे बघतच राहिला. आईसाहेबच्या मनात जयवंतच्या लाडाच्या आठवणी उसळत होत्या. येताना चितलं काय आणि इथं उतलं काय. दोघं पुत्र भेटीची मोठी आशा घेऊन आलेलं, तिथून घनघोर निराशा घेऊन निघाले. सांगा, कुठे गेलं ते तुमचं सपान? जयवंत पाया पडला नाही, खेटरानं हाणला आपल्याला. बरं जावं द्या, तुम्ही शिपायापाशी तसं उगं म्हणलावं.
त्याची मीटिंग संपूस्तोवर आपण थांबाय पाहिजे होतं तिथं. त्याला शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगितल्या असत्या तर. आईसाहेब नरमाईचंच बोलल्या. हं, खुडूक कोंबडी अंडी घालणार काही? अहो, आपण काळजीचा कोट करून त्याला मोठा केला. त्याच मोठेपणाच्या माझाचा कोट ह्या अवलादीच्या अंगावर चढावा? तुम्हाला पटतंय ते? आबासाहेब रागानं फणफणत म्हणाले. नाही पटलं पर. नाही ना, मग चला गुमान आपल्या गावाकडे. असू बरं, गोतास काळ म्हणून एखादा कुऱ्हाडीचा दांडा असतोय. दोघं गेले तसं आल्या वाटेने निराशा घेऊन माघारी परतले. दुःखाचं ओझं घेऊन दोघं गावाकडे आले. सारे सालगडी त्यांच्या बायका जेवणच्या ख्याली खुशालीची वास्तपुस्त करू लागले. या दोघांनी वरून खोट्या कौतुकाचं सारवण फिरवलं, पण आतून पोटचा गोळा असं टाकून बोलल्यानं दोघांच्याही काळजाचा घड जखमी झाला होता. त्यांचं कशातच मन लागेना. पापुत्रा उडावा तसं त्यांचं मन उडून गेलं होतं. वांज पण गेलं आणि कपूत पण आलं. आबासाहेबांच्या मनावर तणावाचं पांझरान वाढू लागलं. दिवस उगवल्यावर अंघोळ आष्टेनं उरकून ते बाहेर पडू लागले. दिवस दिवस बाहेरच राहू लागले. रात्री घरी यायचे, अर्धी कोर भाकर खाऊन अंथरुणात पडायचे. त्यांची झोप ताण तणावानं फस्त करून टाकली होती. डोळ्याचं दिवं करून रात रात जळत राहायचे. आईसाहेबाची ही तीच गत. उगी डोळं झाकून पडायच्या, पण आतून जाग्याच असायच्या. ठसठसणारं शल्य जाचत राहायचं. उरातलं वात्सल्य तीळ तीळ व्हायचं. आबासाहेब दिवसा कुठं जायचे, काय करायचे याचा त्यांना काहीच थांग लागायचा नाही. त्या त्यांची समजूत काढायच्या, पण आसर शून्य व्हायचा. एकदा आबासाहेबांच्या मनावरचा तणाव वाढत गेला. तणावानं त्यांच्या हृदयावर झडप घातली आणि क्षणभरात त्यांचं चैतन्य खुळून गेलं. त्यांच्या आत्म्यानं शरीराचा कपडा उतरवला. 100 एकराचा रुबाबदार धनी अंतराळात विलीन झाला. वाड्याचा आत्माच निघून गेला. आईसाहेबांनी डोकं आपटून आपटून दुःख रक्त बंबाळ करून घेतलं. सालगड्यांच्या गोतावळ्यानं गहिवर घातला. रडापडीच्या कालव्यानं वाडा दिखून गदगदून गेला. अख्खं गाव हळहळलं. जयवंतला कळवलं, पण तो गावाकडे फिरकला दिखून नाही. जणू मातीच्या पोटचा गोळा मातीसाठी विरघळला नाही. आबासाहेब गेले तशा आईसाहेब छिन्न भिन्न झाल्या. घरधन्याच्या खांद्याला खांदा लावून गोवर्धन पर्वत पेललेला. आता हरी हरी करायचं आणि आयुष्याच्या रांजणात पाणी भरायचं. वाड्यातला राबता बायका जतवू लागल्या. सालगडी शेतीबाडीचा सारा जाजम सांभाळू लागले. दिवस सरकत होते. वाडा अजून आबासाहेबांच्या आठवणी उगाळत होता. त्यांचा वारसा सालगडी इमानदारीनं पुढं चालवत होते. एकदा अचानक कोरी करकरीत पांढरी कार वाड्यापुढे येऊन थांबली. त्यातून एक मोठा साहेब उतरला. मागून आणखी 2 साहेब उतरले. सारे बघतात तर काय, तो जयवंत होता. त्याला बघून वाड्याचा गोतावळा आनंदित झाला. जयवंत गावाकडे आला खरा, पण आबासाहेबांची सारी क्रियाकर्म पार पडल्यावर. आई फार फार वाईट झालं ग, फार वाईट झालं. असे कसे गेले ग आबा? जयवंत रडू लागला. अरे चांडाळा, कुणाला आईने आबा म्हणतोस र? तू आम्हा सालगड्याच्या घरी कशाला आलास? कशाला? आईसाहेब असं म्हणता जयवंत चकाटला. सारा गोतावळाही चटपटला. अगं आई, असं काय करतेस? मी तुमचा जयवंत. आमचा जयवंत? आमचा? अरे आम्ही तुला भेटायला आलो तेव्हा कोण होतास रे तू? अगं आई, एवढ्या मोठ्या कंपनीचा मी मॅनेजर झालोय. माझा तिथं खूप मोठा आदर आहे, मान आहे. मला वाटलं तुम्ही चांगले झकमक कपडे घालून याल. तुम्ही तर गावंढळ वेशात मला भेटायला आलात. माझा अपमान होऊ नये म्हणून मी तसं म्हणालो. असं तुझा अपमान?
आई बापा परास मोठा साहेब झाला नव्ह का रे तू? तुला साहेब कुणी केला रे? तू पोटाला मुलगा नाही, साप साप जन्माला आला, साप. किरड्या, चल चल, चालता हो इथून. आईसाहेब त्याच्यावर विजयगत कडाडल्या. अगं अगं माझं ऐकून तर घे. मी तुला तिकडेच न्यायला आलोय. तिथं तुला फुलात ठेवीन. इथं तुझी उठाठेव कोण करणार आता? इथली सारी इस्टेट विकू आपण. चल माझ्याकडं. कुणाची इस्टेट विकतो र वाद्या? कुणाची? तुला तांब्याभर पाणी दिकून मिळायचं नाही तर. दिसाय चंद्राची कोर, पण मनात चोर आहेस भाड्या, चोर. त्यांनी गेलं तवा आला नाहीस, आत्ता आला होई. सारी क्रियाकर्म पार पडल्यावर इष्टेनीच्या पिंडाला शिवायला स्वतःचा कावळा होऊन. चल चल, निघ निघ. मला फुलात ठेवणारा, माझी उठाठेव करणारी ही बघ माझी लेकरं. आईसाहेब त्यांच्या सालगाड्यांकडे हात करून म्हणाल्या. त्यांच्या मनात मस मायेच्या वावटळी उठत होत्या. जेवणचं बाळपण, त्याचं लाड कोड, सगळ्यांच्या लाडाचा लाडोबा. रोज काळीज खाऊ घातलेला, पण मोठा होताच तो कसाब झाला होता. तो आईसाहेबाकडे एकदा, सालगड्यांकडे एकदा बावरून बघतच राहिला. त्याचा कावा सालगड्यांच्या ध्यानात आला. सार गौड बंगाल त्यासनी कळलं. जातूस का गड्यासनी सांगू धक्क देऊन हाकलायला? आईसाहेबनी पोटच्या गोळ्यावर कडक इंगुळाचा बाण सोडला. जेवणनं साऱ्या गड्यांकडे बघितलं तसा तो घाबरलाच. गडी तावदारूनच होतं. तो गपगुमान त्याच्या गाडीकडे जायला निघाला. आईसाहेबला त्याच्याबद्दल माया ना काया उरली नव्हती, तरी त्याला पाठमोरं बघून त्यांचं काळीज पाझरलं. त्याच काळजाचा तुकडा तो. अश्रू अनावर झालं त्यासनी. अश्रू थोपवावं म्हणून डोळं गच्च मिटून घेतलं त्याने. तरीही डोळ्यातलं झरं घळाघळा वाहू लागलं. पापण्यांचा बांध फोडून सालगडी जयवंतवर तावदारलं, पण त्यांचा दिकून गोतावळा गैवरून आला. आईसाहेबांनी जयवंतला माफ करून पदरात घ्यावं, तोही मवाळ होऊन माघारी फिरावा असं त्यांना वाटत होतं. तो मात्र दगड बनला होता, दगड. पाठीमागं न बघता गाडीत जाऊन बसला. गाडी धूळ उडवीत निघून गेली. जयवंत तलाठी कार्यालयात आला. त्यानं जमिनीच्या सगळ्या गटांचं उतारं काढलं. बघतो तर सगळ्या उतार्यावर वारस म्हणून 10 सालगड्यांची नावं. त्याच्या नावाला कंस केलेला. एकुलता एक वंशाचा दिवटा वाड्यासाठीही कंस झाला होता. तो बापालाच सालगडी म्हणाला. म्हणून आबासाहेबांनीच तलाठ्याकडे जाऊन ही मेक मारून ठेवली होती. जयवंत आला तसा रीत हात चोळत माघारी निघून गेला, बेवारस होऊन. अन सालगड्यांचं गोकुळ आईसाहेब संग वाड्यात गुन्या गोविंदानं नांदू लागलं, इस्टेटीचं वारस होऊन. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.